आज बनवतोय दिवाळी फराळातला सगळ्यात मानाचा आणि देखणा पदार्थ, ती म्हणजे खुसखुशीत अशी करंजी. करंजी प्रत्येकालाच आवडते, मला सुद्धा करंजी चहासोबत प्रचंड आवडते. करंजी बनवायला तर खरंच खूप सोपी आहे, तरीसुद्धा यामध्ये भरपूर अशा मिस्टेक होतात ज्यामुळे करंजी आपली बिघडते. तर इथे खूप जणांच्या करंजीमध्ये काय होतं ना, जे आतलं जे सारण आहे ते करकर लागतं किंवा कडक होतं आणि जी वरची पारी आहे ती खूपच कडक होते किंवा खूपदा खूप मऊ पडते, असं काही तर प्रकार होतो. तर असं काहीही होणार नाही जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि ही रेसिपी तुम्ही जर फॉलो केली ना, तर तुमच्या करंज्यासुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतील. तर खूपदा पण करंजी बनवल्याच्या नंतर थोडंसं पीठ उरतं, त्याच्या मी खाऱ्या शंकरपाळ्या बनवल्या होत्या. तर तुम्ही ही करंजी बघू शकता, अजिबात तेलकट नाही. खूप जणांच्या करंज्या अतिशय तेलकट होतात, तर ही करंजी तुम्ही बघू शकता, अगदी जरासुद्धा हाताला याचं तेल लागत नाही आणि अतिशय खुसखुशीत करंजी तयार होते. ह्या करंज्या अगदी महिना ते 1.5 महिना डब्यामध्ये व्यवस्थित जर ठेवल्यात तर खूप छान टिकून राहतात. अजिबात याला वास येत नाही किंवा मऊ पडत नाही किंवा कडक देखील होत नाही. तर चला खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कढईमध्ये मी 2 वाट्या भरून खोबरं घातलेलं आहे. खोबरं घातल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर अगदी 3 ते 4 मिनिटासाठी कंटिन्यू हलवत हे खोबरं आपल्याला छान असं तांबूस रंगावरती छान असं भाजून घ्यायचं. खोबरं छान भाजून घेतलं की सारणाला चव खूप छान येते आणि आपलं जे करंजी आहे ती छान टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. आता हे खोबरं भाजून घेतलं, छान ताटामध्ये काढून घ्यायचं, थोडंसं पसरून ठेवायचं म्हणजे छान थंड होतं. त्यानंतर इथं मी 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत, थोडेसे चारोळे घेतलेले आहेत, थोडासा पिस्ता घेतलेला आहे आणि थोडेसे किसमिस घेतलेले आहेत. ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा काहींना ड्रायफ्रूट अजिबात आवडत नाही, तुम्ही नाही घातले, फक्त चारोळे यामध्ये घातले तरी देखील चालणार आहे. छान असे ड्रायफ्रूट भाजून काढून घेतले. आता ज्या वाटीने आपण सुकं खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर आपल्याला 2 वाट्या रवा घ्यायचा आहे. तर वजनी प्रमाणामध्ये हा 300 ग्रॅम रवा आहे आणि आपण खोबरं घेतलं होतं 250 ग्रॅम. तर असं हे प्रमाण आहे का. तर रव्याची क्वांटिटीसुद्धा खूप जास्त वाढवायची नाही. रवा जर खूप जास्त घेतला तरीसुद्धा करंजी खाताना करकर लागते, आतलं जे सारण आहे ते करकर लागतं. त्यामुळे खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते लगभग निम्म जरी तुम्ही ठेवलं तरी देखील चालणार आहे. इथं आपण 250 ग्राम खोबरं म्हणजेच पाव किलो खोबरं आणि पाव किलोला थोडासा जास्त इथं मी रवा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप घालून हा रवा कंटिन्यू अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर हे सारणचं जे साहित्य आपल्याला भाजण्यासाठी किमान 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. रवा भाजत असताना गॅस बारीक करून अगदी कमी आचेवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे रवा अगदी छान असा फुलला जातो, छान असा भाजला जातो. खूपदा काय होतं ना, रव्याला छान रंग येतो, छान भाजला जातो, पण तो खाताना करकर लागतो. त्यामुळे रवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा, म्हणजे तो खाताना करकर लागत नाही. खोबरं मी छान असं थंड करून घेतलं, त्यानंतर रवासुद्धा व्यवस्थित असा थंड करून घेतला कढईमध्येच आणि त्यानंतर हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. खूप गरम दोन्ही जिन्नस असताना सुद्धा मिक्स करायच्या नाही. दोन्ही जिन्नस व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायच्या. हे बघा, त्यानंतर इथं मी 2 ते 3 विलायची थोड्याशा कुटून घेतल्या होत्या आणि कुटून घेऊन घातलेल्या आहेत यामध्ये. तुम्ही याची बारीक पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता किंवा यामध्ये जायफळसुद्धा तुम्ही घालू शकता. तर ज्या वाटीने आपण खोबरं आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने इथं मी बरोबर 1 वाटी साखर घेतलेली आहे. पण साखर आपल्याला जी पिठी साखर तयार करून घेण्याच्या आधी साखर मोजून घ्यायची आहे, ज्याने काय होतं ना, आपले जे सारणाची जी गोडी आहे ती अगदी परफेक्ट येते ना. करंज्या खूप जास्त गोड होतात ना खूपच जास्त फिक्क्या होतात. अगदी आपल्याला 2 वाट्या रव्यासाठी अगदी 1 वाटी साखर अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा साखर जास्त वाढवायची नाही किंवा यापेक्षा कमी देखील करायची नाही. अगदी मापात गोड होतात. थोडंसं खाऊन बघायचं म्हणजे तुम्हाला समजेल की हे जे सारण आहे हे परफेक्ट गोड आहे का. तर मला थोडंसं फिक्कं वाटलं, त्यामुळे उरलेली सगळी साखर यामध्ये मी घातलेली आहे. आता इथं तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते. साखर आपल्याला साधी साखर मोजून घ्यायची वाटीनी आणि त्यानंतरच वाटून घ्यायची. त्याचं कारण तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण साखर वाटून घेतो त्याची क्वांटिटी वाढते, त्यामुळे सारण करंजी तळल्याच्या नंतर ती करंजी खाताना खूप फिक्की लागते. त्यामुळे साखर आधी मोजून त्यानंतर वाटून घ्यायची. व्यवस्थित असं मिक्स करून इथे आपलं संपूर्ण सारण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आला आहे आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. तर चला सारण तयार करून घेतले. आता वरच्या आवरणासाठी आपण पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया. तसं तर करंजीचं जे पीठ असतं ते मोजून घेण्याची गरज नाही, पण यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे पीठ व्यवस्थित मोजून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी
वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। एवढ्या सारण्यासाठी 3 वाट्या मैदा आपल्याला अगदी परफेक्ट जातो। अगदी थोडंसं शेवटी पीठ उरतं, त्याच्या आपण शंकरपाळ्या बनवून घेतल्या होत्या, म्हणजे आपलं फारसं पीठ देखील वाया जात नाही किंवा जे सारण आहे ते देखील उरत नाही। तर 3 वाट्या मैद्यासाठी मी बरोबर 3 चमचे तूप घेतलेलं आहे। हे तूप मी गरम करून किंवा वितळून घेतलेलं नाही, साधं जे तूप आहे हेच यामध्ये घालायचं। चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि तूप घालून अगदी मैद्याच्या कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे, अशा पद्धतीने हे चोळून घ्यायचं, जेणेकरून आपली जी करंजी आहे ती खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही। व्यवस्थित असं याला तूप लावून घेतल्याच्या नंतर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे। हे बघा, तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला, थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता खूप जण काय करतात ना, तर यामध्ये रवा घालतात। तर रवा घातल्यामुळे काय होतं ना, जे वरची जी आवरण आहे करंजीचं ते थोडंसं कडक होतं। खूप जणांना कडकसुद्धा आवडतं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी रवा घालू शकता। पण या पद्धतीने जर करंजी बनवली ना तर महिना ते 1.5 महिना आरामात छान खुसखुशीत राहते, याला वास येत नाही किंवा मऊ पडत नाही किंवा कडक देखील होत नाही। आता हे मी अर्ध्या तासासाठी पीठ मळून झाकून ठेवलं होतं, त्यानंतर पुन्हा मी याला थोडंसं तूप लावून छान असं मळून घेतलेलं आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे हे कडक होत नाही, व्यवस्थित असं लाटायला सोपं जातं। हे बघा, अगदी मस्त असं हे तयार आहे। इथं आपलं सारण तयार आहे। त्यानंतर मी इथं पीठ देखील मळून घेतलेलं आहे। तर सारणाला आमच्या इकडे बाकूर असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ना, मला कमेंट करून जरूर सांगा। तर हा जो साचा आहे ना, हा मी असा लोकल मार्केटमधून अगदी 10 रुपयाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून तयार करून घेऊ शकता। पण काय असतं ना, दिवाळीच्या काळामध्ये असे भरपूर साचे वगैरे आपल्याला लोकल मार्केटमध्येच मिळतात, त्यामुळे आपल्याला वेगळं असं कुठं जाण्याची गरज नाही किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करण्याची गरज नाही। तर इथं अगदी ही जी पारी आहे ना, अगदी पातळ लाटायची। जितकी छान तुम्ही पातळ पारी लाटून घ्याल ना, तेवढी जी करंजी आहे ना ती छान खुसखुशीत होते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही पाहिलं असेल तर खूप जणांच्या ज्या करंज्या असतात ना त्याला खूप मोठे मोठे असे फोड आल्यासारखे होतात, जेणेकरून त्यामध्ये तेल जातं आणि करंजी तेलकट होते। जर तुम्ही पारी पातळ लाटली तर त्याला फारसे फोड येत नाही आणि जी करंजी आहे ना ती तेलकट देखील होत नाही, त्यामुळे पारी पातळ लाटणंसुद्धा खूप गरजेचं आहे। आता यामधलं सारण अगदी 2 चमचे सारण यामध्ये मी भरलेलं आहे। आता हे आपल्याला छान असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने, म्हणजे काय होतं ना, तेलात टाकल्याच्या नंतर ही करंजी फुटत नाही। हे बघा, अगदी व्यवस्थित असं दाबून याचं जे साईडचं थोडंसं जे पीठ आहे ते काढून टाकायचं। अगदी मस्त अशी देखणी करंजी आपली बनवून तयार होते। हे बघा, तुम्हाला हाताने बनवायचं असेल तुम्ही हाताने बनवू शकता किंवा साच्याने बनवू शकता। तर इथं दुसरी एक करंजी मी बनवलेली आहे। हे बघा, तर काय होतं ना, ज्यावेळेस आपण अशा करंज्या वगैरे बनवतो ना तर उभं राहून बनवणं थोडंसं अवघड जातं। त्यामुळे काय करायचं ना, हे सगळं खाली घ्यायचं आणि छान असं मांडी वगैरे घालून ह्या करंज्या आधी सुरुवातीला सगळ्या करंज्या बनवून घ्यायच्या, म्हणजे बऱ्यापैकी करंज्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला जास्तीचा ताण होत नाही। इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, पण तेल खूप जास्त कडकडीत गरम नाही किंवा खूपच कोमट देखील नाही, अगदी मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या करंज्या यामध्ये घालायच्या, म्हणजे 5-6 करंज्या मावतील इतकं तेल यामध्ये घालायचं, म्हणजे खूपसा वेळ आपल्याला करंज्या तळण्यासाठी लागत नाही। त्यानंतर अगदी मध्यम गॅसवर ह्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्यात। करंजी तळत असताना काय करायचं ना, खूप जास्त याला झाऱ्या वगैरे लावायचं नाही, जेणेकरून करंज्या तेलात फुटतात आणि करंजी ही खराब होते आणि तेल देखील खराब होतं, त्यामुळे खूप जास्त असं घाईघाईने याला हलवायचं नाही। अगदी एकासाठी व्यवस्थित तळून घ्यायचं आणि त्यानंतरच याला असं पलटी करून घ्यायचं। हे बघा, आता महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते। खूपदा आपण ज्यावेळेस करंजी तळतो त्यावेळेस आपण खूप करंज्या तळायच्या असतात, त्यामुळे गॅस लहान मोठा करत आपण करंज्या तळून घेतो, त्यामुळे सुद्धा जे आतमधलं जे सारण आहे ते कडक होण्याची शक्यता असते। ते का सांगते तुम्हाला, आपण यामध्ये जी साखर घातलेली आहे ना त्या साखरेचं पाणी होतं
आणि त्यामध्येच जो रवा आणि खोबरं आहे ते थोडंसं मऊ होतं. त्यामुळं करंज्या जर तुम्ही बारीक गॅसवर तळल्या ना तर आतमधलं जे सारण आहे ते मऊसूद राहतं आणि वरचं जी पारी आहे ती छान खुसखुशीत राहते. त्यामुळं तळण्यावर सुद्धा ही करंजी खूप डिपेंडित असते की कशी लागणार आहे. जितकं तुम्ही सारण बनवायला मेहनत घेता, पीठ मळायला मेहनत घेता, तेवढंच तळण्यासाठी सुद्धा थोडीशी मेहनत घ्यावी लागते, जेणेकरून आपली करंजी अगदी परफेक्ट तयार होते. तर करंजी तळण्यासाठी अगदी 3 ते 4 मिनटं आरामात लागतात. त्यामुळे काय करायचं ना, थोडंसं जास्तीचं तेल घालून एकखट्टी 5-6 करंज्या तळून घ्यायच्या. तर इथं मी संपूर्ण करंज्या तळून घेतल्या. संपूर्ण जो आपण सारण बनवलं होतं ते सारणही संपलं आणि जे आपण पीठ मळून घेतलं होतं ते पीठ देखील संपलेलं आहे. उरलेल्या पिठाच्या मी थोड्याशा खाऱ्या शंकरपाळ्या बनवून घेतल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत शंकरपाळीसुद्धा तयार झालेली आहे. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर कळवा.